आपण बघत आहात रॉयल शेतकरी ऋषी इंगळे. तर मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये मका पिकाचं नियोजन घेतलेलं आहे. आता मका पाणी पाणी जे नियोजन आहे, शेवटचं पाणी नियोजन कधी बंद करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा. तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका राव, की म्हणजे तुम्हाला आपले दररोजचे मका पिकाची काही दुसऱ्या शेताची काही अशी काही माहिती पडत राहील बघा. तर काय झालं, आता तुम्ही म्हणत असाल शेवटचं पाणी मका पिकावरील कधी बंद करायचं, आपली नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये आता केव्हा बंद करायचे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर म्हणजे कसं, तुमचे नुकसान पण होणार नाही आणि काही नुकसान झाली तर मला विचारून घ्या, मग मी तुम्हाला सांगेन नुकसान कशी होईल. तर मित्रांनो, पाणी नियोजन शेवटचं. आता शेवटचं पाणी नियोजन बंद करण्याआधी तुम्हाला एक गोष्टीचा विचार करावा लागेल, ते म्हणजे तुमचे जे मक्काला कणीस आलेलं आहे त्याच्यावरूनच तुमचं मका पिकाचं पाणी नियोजन बंद करायचं आहे. म्हणजे पाणी नियोजन बंद करायचं असताना तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणारे जे दाणे आहे बघा, आता हे बघा, आता हे दाणे आहे बघा, शेवटचं पाणी नियोजन करत असताना सांगतो तुम्हाला. हे बघा, आपली ही मका पीक आहे बघा, आणि आपण आता शेवटचं पाणी नियोजन चालू आहे आणि हे पाणी नियोजन आपल्याला बंद करायचं आहे बघा. तर हे बघा, आता याच्यामध्ये सगळं टोटल दाणे निबर झालेलं आहे आणि 50% दाणे अजून बाकी आहे. 50% आणि 50% दाणे नाही का, याला पुढच्या टोकराला काहीच येत नाही. आता 50% दाण्याला काहीच राहत नाही आणि जे 100% दाणे होते ते येऊन गेलेलं आहे आणि निब्बर पण झालेलं आहे. म्हणजे कसं, की आता तुम्ही म्हणसाल शेवटचं पाणी नियोजन, तुम्ही म्हणसाल पाणी नियोजन करत असताना तुमच्या हातात आहे. पाणी नियोजन बंद केव्हा करायचं केव्हा नाही हे ओळखणं काय अवघड नाही, तुमच्या हातात आहे केव्हा ओळखायचं, किती मी कधी ओळखायचं तो. तर हे बघा, आता मी एखादा मोडून दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, आता सोलून सुद्धा दाखवतो. आता ही आपली मक्का पीक आहे बघा, पहिले डायरेक्ट आपण आता सर्व, आणि आपलं पाणी नियोजन पण चालू आहे. आता शेवटचं पाणी नियोजन हे बघा, सगळं कांदाडं भरलेलं आहे, सगळे दाणे आलेले आहेत, तो छड दाणे आलेले ना. आता आपल्याला मका पिकाचं पाणी नियोजन बंद करायचं. म्हणजे तुमचे सगळे दाणे जर आले असेल, आता हे बघा, जेवढे दाणे आमच्या मका पिकाला लागलेले सर्व येऊन गेलेले, एक सुद्धा दाणा कोरा नाही, एक सुद्धा दाण्यामध्ये खंडन नाही. हा अशी मक्का आहे बघा आपली. आणि मक्का असताना ह्या मक्कामध्ये कधी तुम्ही म्हणत असाल की पाणी नियोजन शेवटचं, आता याच्यामध्ये तुमचे दाणे जर थोडेसे कमी राहिले असेल आणि याला पुढून 50% जर दाणे असेल, तर तुम्ही शेवटचं पाणी नियोजन बंद करू नका. आणि केव्हा बंद करायचं, जेवढे तुम्ही सर्व दाणे येतील, जेवढे बंद मका पिकाचे बंद दाणे येतील, तेव्हा तुम्ही शेवटचं पाणी नियोजन बंद करून टाका. म्हणजे आपली लवकरात लवकर मक्का वाळून आपण सांगून घरी नेऊन टाकून देऊ. आणि आता शेवटचं पाणी नियोजन बंद करत असताना पहिली काळजी काय घ्यायची आहे, की बघायचं आहे याच्यातले दाणे काही बाकी आहे का, काही राहिले आहे का. आपले एक सुद्धा याच्यातला दाणा राहिला नाही, म्हणून आम्ही आता शेवटचं पाणी नियोजन बंद केलेलं. हे बघा, आपलं आता पाणी नियोजन चालू आहे, हे बघू शकता. एवढं शेवटचं पाणी देऊन टाकलं की डबल पाणी द्यायचं काम नाही. आणि तुमच्या ढोरांसाठी तुरे जर ठेवणं असेल तर तुम्ही शेवटचं पाणी नियोजन करू शकता. आणि आता हे तुमचं पूर्ण कणीस भरत आलेलं आहे, आता तुम्ही पाणी नियोजन बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो. असंच होतं आपलं पाणी नियोजन. तुम्ही सुद्धा मक्का पिकावरला असं पाणी नियोजन बंद करू शकता. शेवटचं पाणी नियोजन असंच करा. जय हिंद.